नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये ही एक चूक आणि आपल्या उत्पादनामध्ये 50% घट अर्थात याच विषयावरती आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, कोणत्या प्रकारची चूक शेतकरी बांधव त्या ठिकाणी हरभरा पिकामध्ये करत असतात किंवा मग कोणत्या प्रकारची चूक टाळल्यास आमच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी भरघोस त्या ठिकाणी वाढ होणार आहे, या विषयावरती आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। शेतकरी मित्रांनो, आम्ही अतिशय मोलाची माहिती तुम्हाला देण्यासाठी त्या ठिकाणी दैनंदिन त्या ठिकाणी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो, जेणेकरून आमचा उद्देश फक्त एकच असतो की तुमच्या उत्पादनामध्ये काहीतरी वाढ त्या ठिकाणी झाली पाहिजे। या अनुषंगाने आमची त्या ठिकाणी तळमळ असते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा सबस्क्राईब, तुमचं लाईक, तुमचे कमेंट्स हे आम्हाला नेहमी त्या ठिकाणी बळ देणारी ठरत असते। त्यामुळे निश्चितपणे लाईक, सबस्क्राईब आणि शेअर मात्र तुम्ही आमच्या व्हिडिओला नक्कीच केलं पाहिजे। शेतकरी बांधवांनो, आता आपण हे समजून घेऊ की कोणत्या प्रकारची चूक आहे किंवा कोणती ती चूक आम्ही जर नाही केली तर आमच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी व्यवस्थापन असेल किंवा त्या ठिकाणी खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल किंवा त्या ठिकाणी जे काही खुरपणी असेल, डवरणी असेल, हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरत असतं। एकंदरीत हे सगळं नियोजन जर आम्हाला व्यवस्थित जर जमलं तर निश्चितपणे शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी आमच्या उत्पादनामध्ये ही वाढ त्या ठिकाणी होतच असते। तर शेतकरी बांधवांनो, अशी कोणत्या प्रकारची चूक आहे की ती शेतकरी बांधव करत असतात, खरं म्हणजे ते समजून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, आता ती चूक म्हणजे की चुकीच्या पद्धतीनं केलं जाणारं पाणी व्यवस्थापन। होय शेतकरी बांधवांनो, चुकीच्या पद्धतीनं केलं जाणारं पाणी व्यवस्थापनच शेतकरी बांधवांनो आपल्या उत्पादनामध्ये 50% घट आणू शकते। आता ती का आणू शकते? कारण तुम्ही म्हणाल की का हो, हरभरा पिकाला सर्वाधिक जास्त पाण्याची गरज असते। होय शेतकरी बांधवांनो, पाण्याची गरज आहे, परंतु चुकीच्या पद्धतीनं जे काही आम्ही पाणी देतो तर ते चुकीच्या पद्धतीनं दिल्यामुळे आमच्या उत्पादनामध्ये घट येते। मग योग्य पद्धत कोणती आहे तर ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता बरेचसे शेतकरी काय करतात की आमच्याकडे पाणी आहे, मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे, त्यामुळे 8 दिवसाला पाणी द्यायचं, 10 दिवसाला पाणी द्यायचं, 4 दिवसाला पाणी द्यायचं, 8 दिवसाला पाणी द्यायचं, पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी त्या ठिकाणी देतच असतात। आता याचे विपरीत परिणाम नेमकं काय होतात? आता तू म्हणाल की पाणी हे गरजेचं आहे, परंतु एवढं पाणी नकोय आपल्या हरभरा पिकाला की त्या ठिकाणी ते त्यांची जी काही ग्रोथ आहे ते ग्रोथ त्या ठिकाणी फक्त थांबवूनच देणार आहेत। आता ते नेमकं का थांबवून देतं, जास्त पाणी नेमकं हरभरा पिकाला का चालत नाही, ते तुम्हाला या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने समजून सांगणार आहे। शेतकरी बांधून होतं काय की उदाहरणार्थ आता मी एक माणूस आहे किंवा मग कोणीही एखादा सपोज एखादा व्यक्ती धरा आणि त्याला खाण्यासाठी आपण एका दिवसातून 5 वेळेस त्याला भोजन देतो किंवा 5 ते 6 वेळेस तो फक्त 2 घंट्याला फक्त खात असतो। परिणामी होतं काय की खाल्ल्यामुळे जे काही ह्युमिनिटी पॉवर आहे, रोग प्रतिकारक शक्ती ती तिची कमी होणार आहे। परिणामी त्याला उत्साह राहणार नाही, काम करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असणार नाही। तर यामुळे होतं काय माहितीये का की सातत्यानं खाल्ल्यामुळे जे काही पोटात आमच्या अन्न जातं ते तिकडे पडून राहील आणि पडून राहिल्यामुळे त्या ठिकाणी आजार त्यांनी वाढेल। परिणामी आजार वाढल्यामुळे व्यक्ती दुखी होईल आणि दुखी झाल्यामुळे निश्चितच दवाखाने वगैरे करावं लागतील। त्या पद्धतीनं हे सेम त्या ठिकाणी हरभरा पिकाचं आहे। आता ते कसं आहे, आता शेतकरी बांधवांनो, आता हे या ठिकाणी हे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी हे हरभऱ्याचं हे मुळं आहेत, या मुळ्या आहेत, पांढऱ्या मुळ्या। आता होतं काय की ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी हरभरा पिकाला त्या ठिकाणी 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी देत असतो, त्यावेळेस मात्र हे जे हरभऱ्याचं झाड आहे या कक्षाभोवती ते कंटिन्यू त्या ठिकाणी पाणी असतं आणि होतं काय की याला पाण्याची पूर्तता कंटिन्यू झाल्यामुळे ह्या मुळ्या काय करतात की जागेवर थांबल्या जातात, त्या जागेवर थांबतात। होतं काय की जर मला जर कुठे जागेवर आजूबाजूला जर पाणी मिळत असेल किंवा भोजन मिळत असेल तर मी पाण्याच्या शोधामध्ये किंवा भोजनाच्या शोधामध्ये, अन्नाच्या शोधामध्ये कुठे जाणार नाही। त्याप्रमाणे सेम या मुळांचं आहे की हे मुळं काय करतात की जर आम्हाला जर पाणी मिळत असेल, जागेवर जर पाणी मिळत असेल तर या पांढऱ्या मुळांची वाढ होत नाही। परिणामी वाढ जर झाली नाही, आम्ही जे खत व्यवस्थापन करतो ना किंवा जे काही जमिनीमध्ये जे काही अन्न त्या ठिकाणी असतात, अन्नद्रव्ये शोषून घेण्यासाठी या पांढऱ्या मुळ्या काम करतात। तर त्या ठिकाणी पाणी जागेवर मिळाल्यामुळे त्या पसरत नाही, त्या शोध घेण्यासाठी धडपड करत नाही। परिणामी त्या ठिकाणी त्या जाग्यावरती राहिल्यामुळे होतं काय की आपल्या हरभरा पिकाची ग्रोथ होत नाही। परिणामी फक्त हरभरा आपला उभाट त्या ठिकाणी वाढतो। परिणामी हरभरा पिकामध्ये जे काही फुटवे ब्रँचेस आपण त्याला म्हणतो तर ते फुटवे निघत नाही। परिणामी
कमी फुटवे निघाल्यामुळे फक्त हरभरा उभाट वाढल्यामुळे त्या ठिकाणी हरभरा डेरा करत नाही. परिणामी यामुळे कमी घाटे, कमी त्या ठिकाणी फुलं आणि परिणामी उत्पादनामध्ये 50% घट, हे या पाठीमागचं चुकीच्या पद्धतीनं केले जाणारं पाणी व्यवस्थापन हे आहे शेतकरी बांधवांनो. यासाठी होतं काय की आम्ही जर त्या ठिकाणी पाणी जर व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तर त्या ठिकाणी जर आता याला समजा ताण पडला, याला पाण्याचा ताण पडला, तर होतं काय की या मुळ्या काय करतात की पाण्याच्या शोधामध्ये जमिनीमध्ये पसरतात, जोमाने इकडे तिकडे पसरतात की नाही झाडाला पाणी द्यायचं आहे, पाणी द्यायचं असल्यामुळे त्या ठिकाणी त्या पाण्याच्या शोधामध्ये पसरतात. आणि म्हणून शेतकरी बांधवांनो आपल्याला पाणी हे रेग्युलर त्या ठिकाणी हरभरा पिकाला द्यायचं नाहीये. आता योग्य पद्धत कोणती आहे पाणी देण्याची, आता खऱ्या अर्थानं ती आपल्याला समजून घ्यायची आहे. आता शेतकरी बांधवांनो मी सांगितलं की याला पाण्याचा ताण पडला हरभरा पिकाला तर या मुळ्या ज्या आहेत त्या पाण्याच्या शोधामध्ये पसरतात. परिणामी जमिनीमध्ये पडलेले जे काही अन्नद्रव्य ते शोषून घेतले जातात. परिणामी शोषल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी आपलं झाड हे मजबूत बनतं. परिणामी जास्तीत जास्त फुटवा त्या ठिकाणी आपल्या झाडाला निघत असतो. जास्तीत जास्त फुटवे निघाल्यामुळे जास्त फुलांची संख्या, आणि जेवढे जास्त फुलांची संख्या तेवढ्याच घाट्यांची संख्या सुद्धा जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते. परिणामी जेवढे जास्त घाटे तेवढंच उत्पादन आम्हाला निश्चितपणे जास्त मिळतच असतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता पाणी देण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर ती पद्धत आपल्याला समजून घ्यायची आहे. आता शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपण पेरणी करतो, लागवड करतो हरभऱ्याची, त्यावेळेस सर्व शेतकरी बांधव त्या ठिकाणी हरभऱ्याला पाणी देतात, कारण ते त्या ठिकाणी उगून आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. तर शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपण हरभरा पेरतो त्यानंतरचं पहिलं पाणी आपल्याला हे साधारणतः 20 ते 25 दिवसाच्या अंतरामध्ये द्यायचं आहे. आता ज्यावेळेस आपण 20 ते 25 दिवसाच्या अंतरामध्ये पाणी देतो त्यावेळेस मात्र होतं काय शेतकरी बांधवांनो की ज्याची जी काही फुटवे काढण्याची जी काही क्षमता आहे आणि ती त्या ठिकाणी जोमात होते. परिणामी त्याला पाण्याचा ताण पडल्यामुळे ते जास्तीत जास्त मी सांगितलं की मुळ्या जास्त शोध घेतात पाण्याचा. त्यामुळे 20 ते 25 दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पहिलं पाणी द्यायचं आहे. आणि त्यानंतर दुसरं जे काही पाणी आहे शेतकरी बांधव ते आपल्याला जे काही फुलं त्या ठिकाणी लागायला सुरुवात होते, म्हणजे कुठे 1, 2, 3 अशा प्रकारच्या कळ्या आम्हाला आपल्या हरभरा पिकाला दिसायला लागतात आणि एखादं 2 फुल त्या ठिकाणी दिसायला लागतं, त्यावेळेस मात्र आपल्याला पाणी देऊन घ्यायचं आहे. या वेळेमध्ये पाणी देणं योग्य का राहत असतं शेतकरी बांधून, ज्यावेळेस आपण या फुलाच्या अगोदर म्हणजे 1-2 फुल दिसायला लागतं त्यावेळेस जर पाणी जर दिलं तर शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी आपल्याला जवळपास एक 65-70 दिवसापर्यंत पाणी देणं टाळायचं आहे. आता ते का टाळायचं आहे की ज्यावेळेस आपण फुलोऱ्याच्या अगोदर त्या ठिकाणी नेमकं पाणी देतो त्यावेळेस मात्र ऐन त्या ठिकाणी फुलामध्ये त्या ठिकाणी हरभरा पिकाला पाणी जर आपण दिलं तर त्याने फुलांची फुलगळ होऊ शकते, त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे जे काही 45 दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे शेतकरी बांधवांनो, तर 45 ते 65 दिवसाच्या कालावधीमध्ये जो काही वेळ असतो त्या वेळेमध्ये काय होतं की निश्चितच झाड त्या ठिकाणी पाणी आकसून घेतं, ग्रहण करून घेतं आणि परिणामी त्या ठिकाणी पाण्याचा त्या या एवढ्या कालावधीमध्ये परत त्या ठिकाणी ताण पडतो आणि ताण पडल्यामुळे शेतकरी बांधव जास्तीत जास्त फुटवे, जास्तीत जास्त फुलांची संख्या त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्या जाते आणि त्या ठिकाणी फुलांचीही प्रचंड संख्या वाढल्यामुळे आम्ही त्या फुलामध्ये पाणी देत नाही, त्यामुळे फुलांचीही त्या ठिकाणी गळजळ होत नाही, त्यामुळे निश्चितच आमच्या उत्पादनामध्ये वाढ होत असते. आता या अंतरामध्ये आपल्याला पाणी किती द्यायचं आहे हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर या अंतरामध्ये म्हणजे त्या ठिकाणी 40 ते 45 दिवसाचा जो काही कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आपल्याला पाणी द्यायचे साधारणतः 5 ते 6 घंटे त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि जे काही 20 ते 25 दिवसाच्या अंतरामध्ये आम्हाला पाणी द्यायचं आहे त्यावेळेस आपल्याला फक्त 3 ते 4 तास त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. आणि शेवटचं पाणी जे आम्ही देणार आहे शेतकरी बांधवांनो, तर ते पाणी आम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे साधारणतः 65 ते 70 दिवसाच्या कालावधीमध्ये. म्हणजे त्यावेळेस मात्र प्रचंड त्या ठिकाणी आपल्या जे काही हरभरा पीक आहे या हरभरा पिकाला त्या ठिकाणी घाटे लागलेले असतात आणि घाटे लागल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच आपल्या हरभऱ्याची साईज वाढवण्यासाठी, वजनदार आपला हरभरा होण्यासाठी त्या ठिकाणी पाण्याची नितांत गरज त्या कालावधीमध्ये असते. त्यावेळेस मात्र आपण पाणी किती द्यायचं आहे हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यावेळेस घाटे लागल्यानंतर तर आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी देऊ शकतात. पाणी त्या ठिकाणी कधी आपण दिवसभर जरी चालवलं आपल्या हरभरा पिकाला तरी मात्र काही अडचण त्यावेळेस आपली राहणार नाही. परिणामी त्यावेळेस पाणी दिल्यानंतर जर आपल्याला अजून जर आवश्यकता जर भासली तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही पाणी देऊ शकतात. घाटे लागल्यानंतर पाणी देण्याचा विषय नाहीये, फक्त पाणी व्यवस्थापने आपल्याला घाटे लागण्याच्या अगोदर कसं करावं, किती करावं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे शेतकरी पण निश्चितच मी सांगितलं की पाणी व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे पाणी जर आपल्याकडे असेल म्हणजे फक्त पाण्यावर पाणी देऊ नका, तर योग्य कालावधीमध्ये पिकाच्या गरजेनुसार तुम्ही आपल्या हरभरा पिकाला पाणी द्या. पाण्याच्या देण्याच्या पद्धती मी तुम्हाला सांगितलं. पहिलं पाणी 21 ते 25 दिवसाच्या दरम्यान,
दुसरं जे काही पाणी आहे ते साधारणतः 45 दिवसाच्या अंतरात म्हणजे 40 ते 45 आणि त्यानंतरचं जे काही पाणी ते 65 ते 70 दिवसाच्या अंतरात पहिलं जे काही 21 दिवसाचं पाणी आहे 21 ते 25 ते 3 ते 3.5 4 तास त्याच्यानंतरचं पाणी जवळपास 6 ते 8 तास आणि त्यानंतरचं जे काही पाणी आपण देणार ते दिवसभर जरी तुम्ही तुमची मोटार तुमच्या एका एकरावर जरी चालवली तरी मात्र काहीही अडचण तुमचं रान पूर्ण जर भिजवलं तरी मात्र कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचं पाणी व्यवस्थापन शेतकरी बांधून तुम्हाला निश्चितपणे तुमच्या हरभरा पिकामध्ये करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या उत्पादनामध्ये घट ही तर येणारच नाही, परिणामी उत्पादनामध्ये ही प्रचंड वाढ तुम्हाला झालेली पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.